हॅलो स्टुडंट्स, वेलकम हिअर टू बेंड एज्युकेशन्स. आपण शिकतो आहे स्टँडर्ड 10th जॉमेट्री. त्यातला पायथागोरस लेसन आपण सुरू केलाय. त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 9 आणि 10 या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण यापूर्वीचं सिलेबस कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, तर चला आपण सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 9. त्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सायन्स आणि मॅथ्स शिकायला मिळेल. ओके, प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला अशी फिगर दिली आहे आणि काही थोडी माहिती दिली आहे. गिव्हन मध्ये आहे इन फिगर 2.22 तुम्हाला दिलं इथे एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर, इथे एम दिला आहे. एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. आणि टू प्रूव्ह दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. ओके, चला आपण स्टार्ट करूया. मग प्रूफ स्टार्ट करूया. नीट समजून घ्या. आता आपल्याला प्रूफ मध्ये करताना काय काय लागेल ते आधी बघायचं. आपल्याला पहिले पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू हवी आहे. मग पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू, तर पी क्यू आपल्याला ही साइड पी क्यू आहे, ही जी साइड आहे ही ट्रँगल पी आर क्यू ची साइड आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, तर ट्रँगल पी आर क्यू मध्ये पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू मिळवण्याकरता त्याला आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू, कारण अँगल पी आर क्यू हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, समजलाय बेसिक. चला तर मग आपण सुरू करू. इन ट्रँगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90. ज्या वेळेला 90चा अँगल असतो तेव्हाच आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. म्हणून हे लिहिणं आवश्यक आहे की अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90. देअरफोर पी क्यू स्क्वेअर, याला पायथागोरस थेरम कसा अप्लाय होईल स्टुडंट्स, आपण जर बघतो आहे, आपण ट्रँगल पी, आपण हा मोठा ट्रँगल बघतो आहे, आउटर ट्रँगल. ठीक आहे, याला आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचं आहे. आपण इथे थेरम अप्लाय करूया. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. रिझन द्या याला बाय थेरम ऑफ पायथागोरस. पायथागोरसच्या थेरम नुसार पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा पी आर स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण अशीच्या अशी लिहिणार आहोत, पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. आता क्यू आर स्क्वेअर लिहिताना आपल्याला हे गिव्हन आहे की एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर गिव्हन असल्यामुळे तुम्ही क्यू आरच्या जागी आपण 2 इंटू एम आर लिहू शकतो. 2 इंटू आर एम और एम आर. पी आर स्क्वेअर प्लस 2 इंटू आर एम स्क्वेअर, 2rm स्क्वेअर. असं आपण का केलं, गिव्हन आहे एम इज मिड पॉइंट ऑफ. याला आपण इक्वेशन, आपण याला पुढे अजून सॉल्व्ह करूया. रिझन देऊ याला आपण एम इज मिड पॉइंट ऑफ क्यू आर. बरोबर, म्हणजेच काय झालं हे, तर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर करावं लागेल 4rm स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. हे झालं इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आता आपण बघूया, आपल्याला हवंय 4pm स्क्वेअर आणि 3pr स्क्वेअर. तर यापैकी आपल्याला पी आर स्क्वेअर सुद्धा मिळालं. प्रूव्ह दॅट मधलं पी आर स्क्वेअर पण मिळालं. आता आपल्याला आर एम स्क्वेअर नकोय, त्या जागी आपल्याला पीएम स्क्वेअर हवंय. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पीएम स्क्वेअर जे आहे ते पीएम स्क्वेअर आपल्याला या ट्रँगल वरून पीएम स्क्वेअर मिळेल. हा जो मी रेड ट्रँगल दाखवते आहे यावरून आपल्याला पीएम स्क्वेअर मिळेल. म्हणजे आपण त्याला पायथागोरस अप्लाय करूया, म्हणजे आपल्याला पीएम स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. एक इन ट्रँगल पी एम आर किंवा पी आर एम. In triangle PRM, angle R is equal to 90, angle PRM is equal to 90 degree.
बरोबर. देअरफोर PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर बाय थेरम ऑफ पायथागोरस. बाय थेरम ऑफ पायथागोरस. ओके. देअरफोर PM स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू हवी आहे RM ची, म्हणून आपण घेणार आहोत PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर. ठीक आहे. PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 2. आता आपण घेऊ इथे फर्स्ट इक्वेशन पुन्हा लिहू. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 1. Therefore, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर. आता ही RM स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ही आपण या ठिकाणी पुट करणार आहोत. ठीक आहे. RM स्क्वेअरची जी व्हॅल्यू दिली आहे वर इक्वेशन 2 मध्ये जी RM स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी आपल्याला पुट करायची आहे. Therefore, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4 ॲज इट इज लिहिते आम्ही PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 4PM स्क्वेअर मायनस 4PR स्क्वेअर. आता या ठिकाणी PR आहे आणि दोन्ही ठिकाणी PR दिसले आपल्याला. या ठिकाणी PR स्क्वेअर आहे, इथे सुद्धा PR स्क्वेअर आहे. तर आपण ते दोन्ही PR स्क्वेअर लाईक टर्म्स आहेत तर एकत्र करूया. आपल्याला मिळेल PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. मायनस 3PR स्क्वेअर का मिळाला आपल्याला? हे मायनस 4PR स्क्वेअर आहे आणि हे प्लस PR स्क्वेअर आहे. हिअर इट इज डिफरंट साइन सबट्रॅक्शन. गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर. PQ square is equal to 4PM square minus 3PR square. In this way we have proved the problem. To prove that मध्ये आपल्याला तेच दिलं होतं की PQ square is equal to 4PM square minus 3PR square. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 9 केलेला आहे. काय केलं आपण? पहिल्यांदा आउटर ट्रायंगलला पायथागोरस लावून PQ स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घेतली. PQ स्क्वेअरची व्हॅल्यू काढली, तिथे आपल्याला PR स्क्वेअर सुद्धा मिळाला आणि नंतर प्रूव्ह दॅट मध्ये PM स्क्वेअर होतं म्हणून आपण PM स्क्वेअरची व्हॅल्यू इथे रेड कलरनी दाखवलेल्या ट्रायंगल वरून आपल्याला मिळत होती म्हणून ती व्हॅल्यू काढून घेतली आणि नंतर ती पुट केलेली आहे फक्त. ठीक आहे. प्रॉब्लेम नीट समजला असेलच. आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम इज क्वेश्चन नंबर 10. हा जो प्रॉब्लेम आपण आता सॉल्व्ह केला याला स्टार मार्क दिलेला आहे. म्हणजेच काय तर तो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. बरेचदा पेपरमध्ये तो प्रॉब्लेम येतो, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. हा लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइजचा. इथे दिला आहे तुम्हाला वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ द स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजेच काय तर एक स्ट्रीट आहे, रोड आहे आणि त्याच्या दोन बाजूनी 2 वॉल्स आहेत आणि या वॉल्स एकमेकांना पॅरलल आहे. आपण असं अज्युम करू की स्ट्रीट आणि वॉल्स दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. स्ट्रीटवर एक लॅडर ठेवली आहे, शिडी ठेवली आहे सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजे इकडे एक विंडो आहे, या वॉलची इथे विंडो असेल तर या विंडो जवळ लॅडर तिरपी ठेवली तर पोहोचते. तिरपी ठेवली लॅडर तर या ठिकाणी पोहोचते आणि ही सेम लॅडर जर इकडे टर्न केली तर ती या ठिकाणी पोहोचते. ठीक आहे. आपण याला AB नाव जर दिलं, लेट AB इज अ स्ट्रीट. काय काय आहे हे आपण घेतोय ती सगळी माहिती आपल्याला लिहून द्यावी लागते. AB इज अ स्ट्रीट, विड्थ ऑफ स्ट्रीट, स्ट्रीट दिलेलं आहे आपण. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. लॅडर 5.8 मीटर लॉंग. लॅडरची लेंथ दिली आहे 5.8 मीटर. इकडे सुद्धा 5.8 मीटर घ्यावं लागेल कारण सेम लॅडर टर्न केलेली आहे. प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ द बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. एका बिल्डिंगच्या हाईटला
4 मीटरवरती ती टच करते आहे आणि ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड ऑफ स्ट्रीट इट स्टॉक टचेस द विंडो at the height of 4.2 meter. Here it is 4.2 meter. Then find the width of the street. आपल्याला या स्ट्रीटची विड्थ काढायची आहे. आपण याला नाव देऊ ए बी, इथे नाव दिलं सी, सपोज हिअर इट इज डी अँड हिअर इट इज ई. मग आपल्याला त्याची माहिती सगळी द्यावी लागेल की आपण काय काय घेतो आहे. सो ए बी इज अ विड्थ ऑफ स्ट्रीट. ए बी स्ट्रीटची विड्थ आहे. सी इज पोझिशन ऑफ लॅडर. C is position of ladder. लॅडरची पोझिशन आहे C आणि D and E are positions of windows. Positions of windows. या ठिकाणी विंडो आहेत. D आणि E च्या ठिकाणी विंडो आहे. D and E are position of windows on the walls. कोणत्या वॉलवर आहे? AD and BE respectively. Assuming that, आपण assume करतोय, assuming that walls are perpendicular. लिहावं लागेल हे सगळं पेपरमध्ये. Walls are perpendicular to the street. स्ट्रीटला वॉल्स परपेंडिक्युलर आहेत हे आपण अज्युम करतोय. Therefore, in triangle DAC, angle DAC is equal to 90. हा अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणून आपण याला पायथागोरस यूज करू शकतो. या ट्रायंगलला आपण पायथागोरस यूज करू शकतो. ठीक आहे. इन ट्रायंगल DAC अँगल A इज इक्वल टू 90. देअरफॉर कसा होईल स्टुडंट्स याला पायथागोरस यूज? AD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर. हिअर इट इज AD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर मीन्स CD स्क्वेअर. AD स्क्वेअर, AD आपल्याला 4 मीटर दिलेला आहे. 4 स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर. CD इज 5.8. 5.8 स्क्वेअर. 4 स्क्वेअर इज 16. 16 मीटर प्लस AC स्क्वेअर इट इज इक्वल टू, आपल्याला याला रिझन द्यायचं राहिलं बाय थेरम ऑफ पायथागोरस. थेरम ऑफ पायथागोरस यूज करतोय आपण. सो हिअर इट इज थेरम ऑफ पायथागोरस. 16 प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर. 5.8 स्क्वेअर असतो 33.64. हिअर इट इज 33.64. हे केलेलं आहे मी मल्टिप्लाय करून. 5.8 इंटू 5.8 करून पाहिलंय. देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 minus 16. It is equal to 17.64. हे 64 ह्याच्या पुढे पॉइंट नाही आहे म्हणून आपण हे 16.00 घेऊया. हे 64 ॲज इट इज राहतील आणि 33 मायनस 16 6 7 8 9 10 11 12 13. So here it is 17.64. Therefore AC is equal to square root of 17.64 आणि 1764 जे आहे ते 42चं. 1764 हा 42चा स्क्वेअर आहे. देअरफॉर SC इज इक्वल टू 4.2. 2 घरं सोडून पॉईंट आहे म्हणून इथे 1 घर सोडून पॉईंट आपल्याला लिहावा लागेल. AC इज इक्वल टू 4.2. आपल्याला AC मिळाला आहे 4.2 मीटर. नाव आता या दुसऱ्या ट्रायंगलचा विचार करूया आपण. दुसऱ्या ट्रायंगलमध्ये बघा, इन ट्रायंगल EBC सेम मेथड यूज करायची आहे. इन ट्रायंगल EBC अँगल EBC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर EB स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर, EB स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर इज इक्वल टू EC स्क्वेअर.
EB स्क्वेअर म्हणजे 4.2 स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर is equal to EC is 5.8 square. Therefore, CB square is equal to 5.8 square minus 4.2 square. किंवा आपण व्हॅल्यू पुट करून घेतल्या तरी चालेल. 4.2 स्क्वेअर जो आहे 4.2 स्क्वेअर आपल्याला इथे मिळाला होता 4.2 स्क्वेअर 17.64 प्लस CB स्क्वेअर इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर सुद्धा आपण वर काढलेलाच आहे 5.8 square is 33.64. ठीक है 33.64. Therefore CB square is equal to 33.64 minus 17.64. CB square it is equal to किती उरतात इथे हा 0 झाला 0.17 8, 9, 10, 11, 12, 13, 6 here, 16, okay? CB square is equal to 16, therefore CB is equal to 4 meter. CB ची व्हॅल्यू आपल्याला 4 मीटर मिळाली आहे. आता बघा या ठिकाणी ACB हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. हे इकडचं सगळं तुम्हाला समजलं असेलच. हे मी इरेज करते. त्या पुढचं सोडवायचं आहे आपल्याला. Now, points A, C, B are collinear. Therefore, AB is equal to AC plus CB. AC ची व्हॅल्यू मिळाली आहे 4.2 मीटर प्लस CB ची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला 4 मीटर. Therefore, it is equal to 8.2 मीटर. AB is equal to 8.2 मीटर. ठीक आहे. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट केला आहे. तुम्ही हे पुन्हा एकदा नीट बघाल, व्यवस्थित सॉल्व करा. क्वेश्चन इझी आहे. एकदा लेफ्टच्या ट्रायंगलला पायथागोरस अप्लाय केलाय, एकदा राईटच्या ट्रायंगलला आपण पायथागोरस यूज केलाय आणि त्यानंतर लेफ्टला यूज केल्यावर AC ची व्हॅल्यू मिळाली, राईटला यूज केल्यावर BC ची व्हॅल्यू मिळाली आणि मग दोघांना ऍड करून आपल्याला जो स्ट्रीट होता त्याची विड्थ मिळाली आहे. AB is equal to 8.2 meter. Therefore, answer the width of street is equal to 8.2 meter. या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 9 आणि 10 आपण कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पुन्हा बघा. व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा. ठीक आहे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.